तर फायनली आम्ही बोटीत बसलो आहे आणि मला नाही वाटत मी ह्याआधी कधी असा इंटरव्ह्यू केला आहे. म्हणजे सगळंच आज घडून येतं आहे. दर्शन म्हणा, इतकं सुंदर अभिषेक झाला आहे, पण बोटीत बसणंसुद्धा योग होता असं म्हणायला हरकत नाही आहे. तर जसं मी म्हणाले की पंचगंगा नदी आणि कृष्णा नदीचा हा संगम आहे. तिथे मंदिरात आपण जाऊच दर्शनाला, पण किती भारी फिलिंग आहे ही सगळी की आपल्या वाट्याला हे सगळं येतं आहे आणि इतकं सुंदररित्या येतं आहे. खरं आहे, खरं आहे. हे सगळं म्हणजे काय पूर्वसंचित असेल आमचं, किंवा आईवडिलांची पुण्य असेल, काही कर्म असतील, ज्याच्याचमुळे असे योग येतात. आता नॉर्मली जर मी ही मालिका करत नसतो तर माझं एवढं देवदर्शन खरंच झालं नसतं. तर ह्या निमित्ताने, ह्या पात्राच्या निमित्ताने अशा अशा स्थानांवर भेटी देणं होतं आहे. देव अशा ठिकाणी बोलवत आहेत. आज आमच्या हातून अभिषेक त्यांनी करून घेतला. तर हे असं वाटतं की कुठेतरी हे जेवढं आम्ही मनापासून समरस होऊन गोष्टींकडे पाहतोय आणि सिरियलच्या मार्फत आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो, आमचं काम मनापासून करतोय, तर कदाचित देवाला पण ते आवडत असावं. त्यामुळे ते आम्हाला घडी घडी बोलवतात अशा वेगवेगळ्या स्थानांवर. याआधी ही मालिका केल्या आहेत, पण आपण म्हणतो ना की अध्यात्माकडे वळून घेणारी ही मालिका एक ठरली आहे, कारण का त्या हिशोबाने अभ्यासही तो झाला आहे. पण ह्याआधी जास्त देवदेव नव्हतं, पण जेव्हा हे सगळं कळायला लागलं आणि जेव्हा आपण जोडले गेलो देवाशी, एक वेगळंच काहीतरी आपल्यातही चेंजेस होतात, आपल्या विचारसरणीमध्येही चेंजेस होतात. नकुल म्हणून आज काही चेंजेस घडले असतील तर ते काय सांगायला? लहानपणापासून आपण आपल्या आईवडिलांकडनं किंवा आजीआजोबांकडनं पंढरपूर किंवा अष्टविनायक असे काही देवस्थान आहे, तिथे जायचं आहे असं म्हणत असतो, ऐकत असतो. किंवा लहानपणी मी भुसावळला गेलो होतो आणि गजानन महाराजांच्या मंदिरात गेलो होतो वगैरे, शेगावला, असं सगळं काय 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 ऐकलं होतं खूप. पण कधीच लहानपणापासून माझ्या कानावर नरसोबाची वाडी म्हणा किंवा 32 शिराळा किंवा गोरक्षनाथांचं मंदिर हे टर्म्स पण आले नव्हते. म्हणजे समाव माहीत नाही, पण हे सिरियलमुळेच मला असं कळलं की नरसोबाची वाडी इतकं मोठं देवस्थान आहे किंवा गोरक्षनाथांचं मंदिर इथे 32 शिराळ्याला आहे. तर एकमेव हे कॅरेक्टर करायला मिळणं हेच कारण आहे की या तीर्थक्षेत्री मी येऊ शकलो आणि इतक्या सहज येऊ शकलो आणि आमच्या हातून अभिषेक झाला आणि आमच्याकडून ते दर्शन झालं. आणि नुसतं तेवढंच नाही तर म्हणजे गुरुजींच्या आम्ही घरी गेलो, त्यांनी आम्हाला अगदी प्रेमाने बोलवलं. इतकं सहज कधीच म्हणजे शक्यच झालं नसतं. तर हे सहज शक्य होण्याचं एकमेव कारण की आम्हाला आमच्यावर ते वरदहस्त आहेत नाथांचे दोघांवर, त्याच्याशिवाय हे होऊच शकत नाही. कारण म्हणजे काय शेकडो लोकांमधनं शेकडो ॲक्टर्स आहेत, पण त्यांच्यामधनं ह्या भूमिका करण्यासाठी आम्ही दोघंच निवडलो गेलो आहे. तर हे जसं जयेश म्हणाला तसं गतजन्मीचे पुण्य आहेत, आईवडिलांचे आशीर्वाद आणि गुरूंचे आशीर्वाद आणि पुण्य आहेत. त्यामुळे आम्ही किती लहान होत हे जाणवलं. म्हणजे हंबलिंग जे आपण म्हणतो की हंबलिंग एक्सपिरियन्स, की आपण ह्या पूर्ण विश्वातला एक डॉट होत आणि हे आपलं फक्त नशीब आहे की आपल्या हातून हे सगळं घडलं आणि आपण इथे आलो आणि ह्या बाकीच्या कोणालाही हे मिळालं नाही आणि फक्त आम्हाला हे करायला मिळालं. त्यामुळे ह्यांनी अजून किती स्वतःला म्हणजे अजून खरं शून्यापासून पुन्हा सुरुवात केली पाहिजे, इथून पुढे वेगळ्या पद्धतीने जगाकडे पाहिलं पाहिजे, अशी प्रेरणा मिळाली. आणि जयेश, मला असं वाटतं गोरक्षनाथांच्या मंदिरात तू आता दुसऱ्यांदा आलास आणि ह्याआधी इथे नरसोबाच्या वाडीला येणं झालं होतं किंवा? झालं होतं, फार लहानपणी एकदा आलो होतो आणि आता एक 6 ते 8 महिन्यांपूर्वी पण एकदा येऊन झालं होतं. या जागेचं महत्त्व तुला जे माहिती आहे ते तुला प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? आणि नरसोबाची वाडी म्हणजे नृसिंह सरस्वती त्यांचं हे स्थान आहे आणि त्यांचा जन्म जिथे माझं गाव आहे खामगाव, बुलढाणा जिल्हा, तिथेच कारंजा एक स्थान आहे, तिथे त्यांचं जन्मस्थान आहे नृसिंह सरस्वतीचं. त्यामुळे मला नृसिंह सरस्वतींविषयी माहिती होतं. पण नरसोबाच्या वाडीला येणं, इथे जेव्हा मी मुंबई पुण्याला शिकायला आलो त्यानंतरच इथे येणं. इथे त्यांच्या पादुका आहेत, त्यांच्या पादुकांचं फार महत्त्व आहे. सो आणि भारतभरातून इथे लोक येतात. त्यांचं असतं की बालाजीनंतर महालक्ष्मी मातेचं दर्शन कोल्हापूरचं, आणि मग इथे आल्यावर लोक इथे नरसोबाच्या वाडीला येतात. दत्त जयंती आहे आणि मंदिराचाच व्ह्यू आपल्या इथून दिसतोय, किती सुंदर व्ह्यू आहे. आणि दत्त जयंतीला खूप भाविक येतात इथे आणि मोठ्या प्रमाणात येतात. तर जेव्हा आपण असे अनएक्सप्लोर्ड प्लेसेस वर जातो आणि तिथल्या देवांचा वास इथे झालेला आहे, जेव्हा आपण ते प्रत्येक
बोलतो ना वस्तूंना जेव्हा आपण स्पर्श करतो ती व्हायब्रेशन जाणवतं आपल्याला. आणि आता हे जे संगम आहे, सुंदर मंदिरही आहे, तर आता एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जेव्हा मुंबईला परत शूटला जाणार आहे, काय पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जाणार? नाही, हीच पॉझिटिव्ह एनर्जी कदाचित आम्हाला अजून चांगलं आमच्याकडून जे होतं आहे काम, आमचा जो प्रयत्न आहे. नॉर्मली होतं कसं की 2 वर्ष एखादी मालिका केल्यानंतर तोपणा येतो, साचलेपणा येतो एखाद्या भूमिकेमध्ये. पण अशा स्थानांवर आम्ही भेट देऊन ती ऊर्जा जेव्हा आमच्यासोबत घेऊन जातो, तर तो नवीनपणा आणि प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन शोधण्याची जी उर्मी आहे, कदाचित ही स्थानच आम्हाला प्रोव्हाइड करतात. नकुल, तुला काय वाटतं? हो, अगदी बरोबर आहे. म्हणजे आता हे 3रं वर्ष आहे मालिकेचं आणि असं अगदीच होऊ शकतं, कारण 3ऱ्या वर्षी आम्हाला माहिती आहे की काय कॅरेक्टर करायचं आहे किंवा काय आमची वेशभूषा असणार आहे, मेकअपला ते सगळं आता मेकॅनिकल झालं आहे. पण ना त्याच्यातला जो गाभा आहे किंवा सात्विक भाव आहे तो मेकॅनिकल होऊ नये हा प्रत्येक ॲक्टरचा प्रयत्न असतो. आणि जर हे पण त्याबरोबरीने ह्या सगळ्याची जोड होत असेल तर खरं तर दरवेळेला नव्याने केल्यासारखं गोरक्षनाथ आम्ही करू किंवा मच्छिंद्रनाथ नव्याने केल्यासारखं आम्ही परफॉर्म करू. आणि तेच खरं असलं पाहिजे. जितकं ते मेकॅनिकल होईल तितकं ते वेगळं वाटेल आणि जितकं ते उत्स्फूर्त आणि खरं आणि नवं दिसेल तितकं ते हृदयाला भिडतं. अशीच कला असते, कारण कला जितकी उत्स्फूर्त तितकी ती भिडते. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या तीर्थक्षेत्राला आमचं येणं हे पण सगळे प्लॅन्स उत्स्फूर्त आहेत. म्हणजे आम्ही खरं काहीच ठरवलेलं नाही आहे, हे ठरवलं गेलं आहे. आणि सोनी मराठी किंवा एकोडी प्रोडक्शनमुळे जरी झालं असलं तरी ते आमच्या हातून सगळं फायनली घडतं आहे. त्यामुळे ह्या सगळ्यात एक काय म्हणतो, एक नशिबाचा भाग आहे, उत्स्फूर्तपणा आहे. आणि त्यामुळे आम्हाला कळलं आहे की परत जाऊन वी शुड नॉट टेक एनिथिंग फॉर ग्रँटेड आणि अजून मेहनतीने अजून सच्चाईने काम करायला पाहिजे. एवढं छान दर्शन झाले, पण अशा ठिकाणी जेव्हा आपण जातो, जेव्हा काहीतरी महत्त्व आहे, एक बॅक ऑफ द माइंड काय सुरू असतं? एक बोलतो ना की आपण ती भूमिका साकारतो आणि आपण त्या जागी आता जातोय, तर एक बॅक ऑफ द माइंड सुरू असतं की वा अरे आता इथे दत्त महाराज बसले असतील किंवा गोरक्षनाथांनी ते तप केलं असेल. ते बॅक ऑफ द माइंड काय, एक मला नेहमी उत्सुकता असते की काय सुरू असतं. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार सुरू असतात. नाही, तेच आम्हाला पण जेव्हा एखाद्या अशा स्थानी जातो, मग ते नरसोबाची वाडी असो, काल आपण 32 शिराळा येथे गेलो, मायंबाला जिथे नाथांची समाधी आहे तिथे गेलो, मढीला कानिफनाथांचं स्थान आहे तिथे गेलो. त्या स्थानांवर गेल्यावर असं वाटतं की कधी काळी जे लोक आपल्याला ज्यांच्यामध्ये पाहतायत, आपल्या देहामध्ये, आपल्या चेहऱ्यामध्ये, ते खरेखुरे इथे वावरले असतील, त्यांच्या हाताचा स्पर्श असेल, त्यांनी साधना केल्याचं त्यांचं जे तपोबल असेल, त्याची आभा इथे कुठेतरी सतत अजूनही जाणवत असेल, तर ती आभा अशी आपल्या डोळ्यांनी दिसू शकत नाही, पण ते मनापासून काहीतरी असं जाणवतं. कारण की जेव्हा जेव्हा अशा स्थानांवर जातो, काल पण आम्ही जिथे गोरक्षनाथ तपाला बसायचे, त्या जेव्हा गुहेमध्ये आणि भुयारात जेव्हा गेलो ना, तो एक्सपिरियन्स कितीही लिहून काढायचा म्हटला किंवा आता सांगायचा म्हटला तर तो नाही तेवढं सांगू शकत की एक्झॅक्टली काय घडलं. आता सुगंध जर आपण घेतो तर चंदनाचा सुगंध कसा आहे हे आपल्याला सांगता नाही येत, की तो अनुभवण्याचीच ती गोष्ट असते. तो फक्त त्या माणसापुरता तो सीमित असतो. सो असे अनुभव आहेत. आणि नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आपल्याला माणूस म्हणून फार आपण कोणीच नाही होत. आपण फक्त शरण भाव घेऊन तिकडे जावा आणि आपल्याला ओतप्रोत भरून काहीतरी तेच आपल्याला देतील असं वाटत राहतं. कुल करेक्ट, शरणभाव अगदी तसंच वाटतंय. कारण इथे आपण आलो आहे मनुष्य म्हणून, पण इथे काही लोक काय देव येऊन गेले. तिथे दैवत्व प्राप्त झालं या ठिकाणी. किंवा गोरक्षनाथांच्या मंदिरात जेव्हा गेलो तेव्हा गोरक्षनाथ स्वयं आले होते हे म्हणताना पण एक धस्स होतं माहिती आहे छातीत, की हे म्हणण्याची योग्यता तरी आहे का, असं पण वाटतं की हे नाव तरी उच्चारू शकतो का आपण, असं वाटतं. आणि तर तिथे मंदिरात येतोय, दर्शन घेतोय, त्या गुहेत जातोय जिथे त्यांची ध्यानधारणा व्हायची, तिथे जातोय. त्यांनी जे 1200 वर्षांपूर्वी, कित्येक वर्षांपूर्वी जे झाड लावलं, चिंचेचं झाड, ते पाहायला मिळतंय. इथे नरसोबाच्या वाडीत आल्यावर आम्हाला अचानक इथे 7 नद्यांचा संगम आहे. म्हणजे कुठे मुंबईत आपलं एक वेगळं एक आमचं शेड्यूल असतं जिथे आम्ही फक्त रस्ते पाहत असतो आणि
सतत धावपळ असते की आता काय, आता जिमला जायचं, आता काय, आता शूटला जायचं, आता काय, आता झोपायची वेळ, उठायची वेळ, जेवायची वेळ. पण इथे निसर्ग नुसता वाहतोय आणि आपल्याला कवेत घेण्यासाठी थांबलाय. कुठेच जायचं नाही आहे बघ, हे इथेच आहेत आपल्यासाठी. आपल्यालाच पळायचं असतं. म्हणजे आपण निमिष मात्र आहोत ना. तर ह्या 7 नद्यांच्या संगमात आत्ता आपण होडीत बसलोय बघ ना, तू, मी आणि आपला हा सगळा क्रू. म्हणजे काय नशीब आहे आपलं. तर हे आपण शेअर करू शकतोय आपल्या हयातीत, हे आपल्याला बघायला मिळतंय आणि आपण इकडे याचा भाग आहोत. हे अमेझिंग आहे. म्हणजे आता या स्टोरीज क्रिएट झाल्यात आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, आईला, माझ्या बहिणीला आम्ही बोलणं थांबताच येणार नाही, इतकं काय काय आहे सांगायला. आणि त्यांनाही मी घेऊन येईन इथे लवकरच. असं आहे ते. असं वाटतं प्रेक्षकांनी सुद्धा अशा स्थानांना भेट दिली पाहिजे, कारण का असं म्हणतो आपण, प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो आणि अशा प्लेसेसवर गेल्यावर तर वेगळीच एनर्जी घेऊन आपण नवीन कामाला सुरुवात. स्वतःलाही सापडतो. प्रत्येकाला त्याची गरज आहे. ती शांतता, आपल्या बिझी स्केड्यूलमधून थोडंसं आपल्यासाठी वेळ आणि ते अध्यात्माशी एक कनेक्ट व्हावा म्हणून. तर मला असं वाटतं आपलं बरंच ठिकाणं एक्सप्लोअर करायची आहेत अजून. तर हळूहळू प्रेक्षक बघतीलच. सो थँक्यू सो मच खूप छान माहिती दिल्याबद्दल. आणि बाकी प्रेक्षकही बघतील. छान व्ह्यू आहे मागे आणि संगम जिथे 2 नद्यांचा होतो ते एक छोटंसं मंदिर आहे. किती सुंदर आणि किती स्वच्छ ठेवलं आहे हे ठिकाण.